embark a science quest. We all have gathered here to celebrate the wonders of science through innovation and discovery. As we inaugurate this event, let's embark on a journey of exploration and excitement. Heartiest all the best to all the students who have participated in this science exhibition. I would like Ms. Gitanjali Zadav to further carry forward the program. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संत निवृत्तीनाथांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेली भूमी, भगवान शंकराच्या हनुमंताच्या अस्तित्वाने समृद्ध असलेली ही आपली त्र्यंबक नगरी, येथील अतिशय प्रशस्त सुंदर नयनरम्य अशा ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इंजिनिअरिंग येथे 12वे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील 133 उपकरणे, धुळे जिल्ह्यातील 32 उपकरणं, नंदुरबार जिल्ह्यातील 22, जळगाव मधील 19 असे 206 मॉडेल यामध्ये सहभागी झालेले आहेत. अशा या भव्य आणि दिव्य इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री राजकुमार अवसरे साहेब, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नागपूर या ठिकाणी ते आलेले आहेत. आदरणीय श्री मोहन बसने साहेब, विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक. आपले माध्यमिकचे शिक्षण अधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री प्रवीण पाटील साहेब, उपस्थित असलेले अधीक्षक सुधीर पगार सर, शिक्षण अधिकारी योजना प्रकाश अवधे साहेब, माननीय डॉक्टर श्री हरी कुदर साहेब, प्राचार्य ब्रह्मवेली इंजिनिअरिंग कॉलेज इंजिनिअरिंग, उपस्थित असलेले माननीय श्री चंद्रकांत शिरसाट सर, प्राचार्य BPS, श्रीमती संगीता क्षत्रिय मॅडम, विषय तज्ञ नाशिक. या ठिकाणी स्पेशली उपस्थित असलेले NIF नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन अहमदाबाद या ठिकाणाहून आलेले विदर चौधरी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री सचिन शेवाळे सर, उपस्थित असलेले आदरणीय संग्राम करंजकर सर, राकेश निकम सर आणि आमचे माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री किशोर जाधव सर, जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे कार्यवाह आदरणीय अनिल रंगदर सर, संपूर्ण जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, या कॉलेजचे HOD आदरणीय मीना शेवाळे मॅडम, तसेच स्पेशली ज्यांचा उल्लेख करेल असे की ब्रह्मा व्हॅलीची संपूर्ण टीम की ज्यांनी आपल्याला नियोजनासाठी एवढी सुंदर जागा प्राप्त करून दिलेली आहे आणि आपापल्या शाळेचं नेतृत्व करण्यासाठी आणि ऑलरेडी बक्षीस पात्र असेच विद्यार्थी, सिलेक्ट झालेले सर्व बालवैज्ञानिक आणि अजून विशेष कौतुक करू इच्छिते असे इलेक्शन ड्युटी, पेपर चेकिंग हे सगळे कामं असताना देखील आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचं प्रोजेक्ट सादर करण्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले उपक्रमशील विज्ञान प्रेमी शिक्षक शिक्षिका या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते.
टिकून गोळा करून ठेवायचा बेटा. टमॅटो, मिरची अशा बेडवरील पिकांवर सहजपणे फवारणी करू शकतो. आपण शिकाऱ्याने फक्त 20 लिटर, पण ह्या उपकरणाद्वारे आपण कमीत कमी 100 लिटर फवारणी करू शकतो. न थांबता 100 लिटर फवारणी करू शकतो. आणि तणनाशक मारताना इतर पिकांवर उडते ते आणि इतर पिकांचे नुकसान होते. मग त्यामुळे मी याच्यामध्ये तणनाशकचं नोझल टाकलेलं आहे, जेणे की तणनाशक मारताना इतर पिकांवर उडणार नाही. कारण याच्या आजूबाजूला प्लास्टिकचा कागद आहे, त्यामुळे तणनाशक इतर पिकांवर उडणार नाही व इतर पिकांचे नुकसान होणार नाही. आणि आपल्याला बेडनुसार याचं ॲडजस्ट करता येतं. याची बॉडी ॲडजस्टेबल आहे, कमी जास्त होते. वर्किंग करून दाखव ना आम्हाला. अजून तणनाशक मारताना सरळ अशा प्रकारे तणनाशक हे बनवताना तू काय काय वापरलंय बेटा? मी फक्त याच्यामध्ये 1 इंची स्क्वेअर पाईप आहे आणि याच्यामध्ये 1.25 इंची स्क्वेअर पाईप आहे. एक मोटर, त्यामध्ये मोटर बॅटरी, नोझल, ड्रम, चाके, अजून काहीच नाही. नोझल येते. हे चालू झालं आहे आता. हे बघा, आता जर कचरा भरला हे सेन्सर डिटेक्ट करते की मशीन ऑन होईल आणि खाली प्रेस करेल. बघा, खाली प्रेस करतात आणि वर प्रेस झाल्यानंतर आपल्याला वरती आणायचं ते इथं स्विच येते, दाबल्यानंतर वरती येईल. जर काय प्रॉब्लेम आली मशीनमध्ये आणि मशीन जर थांबत नाही असेल, हे बघा हे इकडचं थांबणार नाही आता, तर आपण हे एक स्विच काढले ज्याच्याने मशीन थांबू शकते. याच्यामध्ये 12 वॉटची गिअर मोटर लागली, ज्याच्यामुळे हे वरती खाली गिअर चेंज करू शकतो. तारांवर पडल्यामुळे त्यांच्या तार खाली येतात आणि तार खाली गेल्यामुळे त्यांच्या स्पर्श प्राणीमध्ये होतो आणि प्राणीचा मृत्यूही होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही हे बनवलेलं उपकरण आहे. या उपकरणाचे फायदे असेच वाढणार. त्यांचं वाहतात सबस्टेशन बंद, त्या गावाच्या लाईनला बंद करून देणार. म्हणजे तिकडे तुम्ही असा हात लावला तरी त्याचा काही करंट तुम्हाला बसणार नाही. त्यामुळे आम्ही हे बनवलेलं आहे. गावात किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट रिले आणि रिमोट सेंटर. सर्किटमध्ये काय काय तुझं? सर्किटमध्ये काय काय? आणि त्याच्या मागे हा फराट आहे. म्हणजे एका जळूमध्ये 4 प्रकारचे झाड होतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 लिटरचं बकेट, याच्यामध्ये आपल्याला
ट्रेमध्ये वर्क जे मेन मशीन आहे ते हे ऑटोमॅटिक टॉयलेट क्लिनिंग मशीन म्हणजे टॉयलेट म्हणजे आपण टॉयलेट क्लीन करू शकतो विदाऊट टॉयलेटच्या शीटच्या हँड कॉन्टॅक्टने म्हणजे टॉयलेटचे शीट्स असतात ना बिना हँड कॉन्टॅक्ट करून आपण ते टॉयलेट साफ करू शकतो. याचं मेन जे वर्क आहे ना जे मेन मोटर आहे एका पद्धतीने वॉटर लाईट आणलेली आहे त्याची वायर इकडे बॅटरीला जॉईन केलेली आहे आणि जो पाईप आहे ना तो पाईप इकडे शावर काढलेला आहे आणि हा जो रोलर ब्रश आहे त्याचा डबल फेस पीव्हीसी पाईपच्या समोर जॉईन केलेला आहे. त्याचं स्विच आहे इकडे आपण जर दोन्ही स्विच चालू केला हे बघा मोटरचे स्विच चालू केलं तर पाणी येईल आणि म्हणजे विदाऊट हँड कॉन्टॅक्टिंग आपण करू शकतो. बरोबर. हा जे काही क्लिनिंग रिलेटेड प्रॉब्लेम जे असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे. आता जे काही असतात घर स्वच्छतावाले जे काही हाऊसवाईफ असतात किंवा त्याच्यानंतर जे काही सफाई कर्मचारी असतात त्यांना एखादं काम करायचं असेल तर मला घर झाडायचं त्याच्यासाठी मला वेगळा झाडू वापरावा लागतो. घर पुसायचं आहे त्याच्यासाठी वेगळा झाडू वापरावा लागतो. अंगण झाडायचं आहे त्याच्यासाठी वेगळा झाडू वापरावा लागतो. म्हणजे जर समजा मला 4 कामं करायची आहेत तर 4 कामांसाठी 4 झाडू. त्याच्यामुळे घरामध्ये प्लेस पण कन्झप्शन होतो त्याच्याबरोबर आपली जी काही कॉस्ट आहे ती पण जाते. मग त्याच्यासाठी आम्ही हा झाडू बनवला आहे. त्याच्यामध्ये काय आहे की एका ह्याच्यामध्ये 4 प्रकारचे ब्रेसल्स आहेत. घर झाडायचं घर पुसायचं त्याच्यानंतर अंगण झाडायचं आणि इतर काही कामांसाठी याच्यामध्ये ब्रेसल्स आहेत. आता याच्यामध्ये पुढच्या साईडला हे 2 प्रकारचे ब्रेसल्स आहेत आणि मागच्या वेळेला पण सेम आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम जे काही सफाई कर्मचारी असतात किंवा ज्या काही हाऊसवाईफ असतात यांना मेनली मणक्याच्या किंवा पाठीचा त्रास असतो. त्याच्यामुळे त्यांना ज्या काही 5 लिटर 6 लिटरच्या तशा बकेट त्या कॅरी करणं त्यांना कठीण जातं. तर त्या जागी याच्यामध्ये एक असं मेकॅनिझम आहे की याच्यामधून वरचून आपण याच्यामध्ये 1 लिटर कॅपॅसिटीचं हे टँक आहे. याच्यामध्ये पाणी फिनाईल आपल्याला जे काही टाकायचं आहे ते आपण याच्यातून टाकू शकतो. या सिरीज थ्रू ते पाणी इथं घर पुसायचं एक झाडू आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे जेवढी वॉटर कॅपॅसिटी लागणार आहे तेवढं पाणी याच्यातून खाली पडतं आणि आपण त्याच्याने काय करू शकतो घर पुसू शकतो. सेकंडली हा जो झाडू बनलेला हा बॅम्बूपासून बनलेला आहे. नॉर्मली मार्केटमध्ये जे काही 80% जे काही झाडू अवेलेबल असतात हे प्लास्टिक मेड असतात. त्याच्यामुळे 6 महिने 1 वर्षामध्ये ते खराब होतात. मग त्यांना फेकल्यामुळे प्लास्टिक कन्झम्पशन जे काही ते आग लागते तर त्याच्यासाठी ॲटोमॅटिकली फायर इन्स्टॉलेशन मशीन असते. मग आपल्या घराला आग लागली तर मग त्याच्यासाठी आपण त्याचा उपयोग न करता याचा उपयोग जरी केला तर आपल्याला स्वस्त पडेल. आता समजा आपल्या घरात गॅस लिकेज झाली तर आग लागली घराला. मग आग लागल्याचा जो स्मोक निघतो तो स्मोक आपल्याला सेन्सरला कॅप्चर सेन्सर जो असेल तो स्मोकला कॅप्चर झाल्यानंतर स्मोक सेन्सर जे ते मोटरला कनेक्ट आहे. मोटर कनेक्ट पाणीमध्ये टाकली की मोटरमधून जे पाणी येतं आणि ते वायरमधून आपली आग जी असते ती ऑटोमॅटिकली विझते. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही घरात माईक सेन्सर आहे. माईक सेन्सरला कोणताही आवाज डिटेक्ट करतो तो तेवढा इथे डिटेक्टचा आवाज येतो तो डिटेक्ट आवाज करतो आणि म्हणजे पक्षी प्राणी घुशी जरी असेल तर एक पर्टिक्युलर आवाज असतो. आपण प्रोग्रामिंगने आपण कोडिंगला टाकलेलं होतं कंटिन्यू वाजत जाईल. आणि हे सोलार प्लेट लावले या सोलार प्लेट लावल्या आपण ह्या आपण 12 वोल्ट 100 मिली मायक्रो एम्पियर 100 200 300 400 मिली कॅपॅसिटी 400 बरोबर. शेतीवर आपण जी केमिकल फवारणी करतो इनऑर्गॅनिक त्यामुळे खतं थोडे नाश होऊ शकतात. त्यामुळे हे इनऑर्गॅनिक हे म्हणजे ऑर्गॅनिक तयार केलेलं आहे. जे खत तयार होतं त्याच्यातच इथे जाळी लावली की खाली जे म्हणजे जे ऑर्गॅनिक लिक्विड असतं ते खाली पडतं
पण आपण हे शेतीवर किंवा आपण जे घरात प्लांट्स वगैरे लावले असतील त्याच्यावर आपण मीठ टाकू शकतो. जर तुमच्या झाडांना किडे वगैरे लागलेले असतील मग त्यासाठी तुम्ही याच्यात निंबाचा पाला तेही टाकू शकता. त्यामुळे जंतुनाश होतो. ओपन करते एवढीच उघडते का? नाही ते आता ते कनेक्शन थोडं आहे ना म्हणून नाही. आणि आपल्याला मल्टीफंक्शनल व्हायब्रेशन ब्रश, थोडं मोठ्याने बोलले. मल्टीफंक्शनल व्हायब्रेशन ब्रश. या ब्रशाचं काम असं आहे की ते ब्रश व्हायब्रेशन होतात आणि ते व्हायब्रेशनमुळे आपली मसाज होते अंगाचे. 2 उपकरण आहेत, एक डोक्यासाठी एक पायासाठी. इतकं मोठं आपण डोक्यावर नाही लावू शकतो. त्याच्यामुळे हे बनवलेलं आहे एक लहान मोटर. जे काम असं आहे, याची प्रोसेस असं आहे की DC मोटर आहे ना आपली, हे DC मोटरच्या खाली हे रिलेमध्ये मी एक स्क्रू फिट केलेलं आहे. ते स्क्रूचं वजन खाली जातं आणि ते वजन खाली गेल्यावर कंपनी येतात. ती कंपनी आल्यावर ते ब्रश व्हायब्रेट होतात. हात दाखवा. चार्जेबल सेल आहे 3.7 वोल्टचे. तो मध्ये हो का? त्याच्यात एक कटर पण बसवलेलं आहे. बऱ्याच वेळा गृहिणींना तेलाचे पाऊच वगैरे कापायला लागतं. नंतर एक मेजरिंग टेप बसवलेला आहे मोजमाप करण्यासाठी. नंतर एक इमर्जन्सी टॉर्च बसवलेला. अरे वा, छान, व्हेरी गुड. काम करताना ॲप्लिकेशन ॲप्लाइड होतात मॅडम. हो ना, त्याचे 11 होतात. मॅग्नेट बसवलेलं आहे. बारीक सुया असतील, टाचण्या असतील तर त्याला आपण चिटकवून ठेवू शकतो. नंतर एक चार्जिंग पोर्ट दिला आहे, त्याला आपण चार्जिंग करू शकतो आणि याची पॉवर बँक म्हणून सुद्धा उपयोग होऊ शकतो. हो का? मी याचं वर्क कसं आहे बेटा? मध्ये मेकॅनिझम काय आहे? मेकॅनिझम तर पुष्कळ केले मॅडम. छान आहे मॅडम, मस्त. याच्यात काय काय मध्ये काय काय? मध्ये एक सेलच बसवला आहे. फक्त एक सेल आणि एक कॉईल आहे. ऑइल बसवली, एक हीटर. बस का? एक हीटर बसवले. एवढंच बस. छान. आणि हे तेच आहे का? हे पहिलं बनवलं आम्ही. आम्हाला त्याच्यात थोडं असं वाटलं की जागा कमी पडते, मग आम्ही थोडं मोठं बनवलं. आणि हे पण वाटलं की आणखीन डेव्हलप करायचं, मग आणखीन डेव्हलप केलं. आता याच्यात हे सगळे 11 ॲप्लिकेशन याच्यामध्ये आहे. हां, दाखवते कशी. एक ट्रान्सपरंट निडल बॉक्स बसवला आहे, याच्यात आपण सोया ठेवू शकतो. नंतर एक वजन करायला ताणकाटा आहे, जर आपल्याला पिशव्यांचं वजन करू शकतो. मोजून आपण काही वस्तू घ्यायच्या असतात त्यावेळेस मग आपल्याला त्याचा यूज होतो. छान. नंतर आपल्याला सिलिंग करायची असेल दिशायची, कलर पेन्सिलला कलर पेन्सिलला शार्पनर करण्यासाठी डायरेक्ट शार्पनर. अरे वा, म्हणजे ऑल इन वन येते म्हणून मल्टीपर्पज म्हटलं. हो, छान, मस्त. म्हणजे त्याच्या प्रत्येक कप्प्याचा उपयोग करून. हो, प्रत्येक कप्प्याचा. इथं मेजरिंग टेप पण बसवला आहे. छान. आयडिया कोणाची? हिला थोडं वाटली होती आयडिया, मग थोडं सरांनी आणि मी डेव्हलप केलं. ते डोक्यात आलं होतं. आम्ही एकदा प्रवासाला जात होतो, पुतणीच आहे माझी. हो का? प्रवासाला जात होतो तेव्हा आम्ही लोणच्याचं पाकिट फोडलं. मग ती म्हणे, बघा काकू स्टॅपलर राहिलं असतं म्हणे, आपण पिण्या मारल्या असत्या. म्हटलं स्टॅपलर. एक व्हाईट एलईडीचा आहे आणि एक याचं, 2 सर्किट. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे अंडरग्राऊंड गार्बेज कलेक्शन सिस्टीम, म्हणजे जमिनी खालून कचरा वाहून नेण्याची योजना. आपण बघतो की गावामध्ये, शहरामध्ये कचरा गोळा करण्यासाठी ठिकठिकाणी कचऱ्याचे डबे ठेवलेले असतात. तो कचरा वाहून नेण्यासाठी यंत्रणा. सांग, याचं एक्सप्लेन कर. जेव्हा आपण हे स्विचेस ऑन करू तेव्हा बोट
पाण्यावर फ्लोट होईल आणि जेव्हा आपण सेकंड स्विच ऑन करू तेव्हा हे रोटेट होईल. जो इथे सरफेसवर जो कचरा असेल पाण्याचा तो इथून रोटेट होऊन इथे सरफेसवर येऊन पडेल. ते लाईटचं कुठे येते पुढे दाखवू बरं असं. ओढण्यासाठी त्याची मदत होते आणि महिलांना गाडी पुढे ओढण्यासाठी आणि पाठीमागे जे स्टॉपर आहे ना तर जेव्हा चढायला गाडी असते त्यावेळेस स्टॉपरचा गाडी थांबवण्यासाठी उपयोग होतो. खाली वर करूया. छान. कर. याच्यात तू काय काय वापरलंय? याच्यात स्प्रिंग, हिरो गिअर्स, DC मोटर, LED असेंबलसाठी. कुठे वर्क म्हणजे काय झालं नेमकं मला काहीच कळलं नाही. गवत कापायचं मशीन. हां पण नाही कसं केलं ते कुठून कापलं जातं? गवत कापलं जातं हे जसं डेमो तयार केलेलं आहे त्याच्यामुळे इथं वर्गात आणलं. तुला बाहेरचं ठेवलं असतं तर मग गवत कापलं गेलं. कर बंद आता. थांब वरतीच राहते. ट्रकमधून माल शॉपमध्ये आणायचा असला तर आम्हाला बिल ते त्यांना कष्ट करण्यापेक्षा त्याच्यात काय काय वापरलं याचं मेकॅनिझम काय आहे किती पॉवरची मोटर आहे माहीत नाही. जाऊ दे चल. हां बाकी पुढे सांग. मग ते काढू शकतात. नाही मेकॅनिझम सांग मला काय काय इथं काय काय वापरलं आहे. मी इथे एक पिस्टल वापरलेलं आहे ते कसं आहे हा रॅम्पवरती. याच्यात फक्त ॲल्युमिनियमच्या कॉईल वापरल्या आहेत आणि वॉटर काय लिक्विड कोणतं आहे? हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड लिक्विड आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आणि ही ॲल्युमिनियमच्या प्लेट आहे. कार्बनची ग्राफाईट रॉड आहे. केलेलं आहे म्हणजे चुलीच्या वापर केला म्हणजे ही एक मोठी पाण्याची टाकी. आता ही लोखंडी आपली चूल आहे. ही चुलीमध्ये आपल्याला ही पाण्याची टाकी आहे. पाण्याच्या टाकीमुळे आपल्याला गरम पाणी पण उपलब्ध होऊ शकते. वरून स्वयंपाक वगैरे आपण जे शिजवतो अन्न शिजवतो ते बी उपलब्ध होऊ शकते. वरून हा जो जाळ असेल ज्याचा वायू कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रदूषण होणे त्याच्यामुळे ही एक नळी आहे. ही नळी याच्यात चुनेची निवडे आणि पाण्याचं रासायनिक समीकरण केलेले आहे. म्हणजे जसा की कार्बन डायऑक्साईड वायू याच्यात आला किंवा विरघळून जाईल प्रदूषण बिनवून आले. तर ही टाक्यात जे पाणी आहे ही टाकीत जे पाणी आहे त्या पाण्याचं वाफ होते. या वाफेचं पुनर पाण्यात रूपांतर होतं म्हणजे पाणी वेस्टेज बी होत नाही. पाण्याचा पुरवठा म्हणजे नवीन पाणी हे जे इथं असतं ना आपण याच्यामध्ये सगळा सडलेला भाजीपाला वगैरे टाकलेला आहे. म्हणजे एकाने फास्ट त्याची प्रोसेस होण्यासाठी एक दहीची पावडर बनवता येते ना ती टाकलेली आहे आणि या प्रकारे खाली खत तयार झाले. खाली कसं काय येतं ते खत? ते त्याचं ते सडतं त्याचं डिकम्पोजिशन होतं त्याच्यामध्ये. गर्दी झाल्यामुळे जे शॉपकीपर राहतात त्यांना विकण्यासाठी किंवा हे सर्व वस्तू या लक्षात ठेवण्यासाठी वेळ लागतो. तर यासाठी आम्ही MIT नावाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती ही सर्व कोडिंग करून ही सर्व ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्यांचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. सपोज आता मेडिकलमध्ये शॉपकीपरला
कोणती पण टॅबलेट पाहिजे तर त्याच्या मोबाईलमध्ये तो क्लिक करून जिथे इंडिकेट होईल तिथून ते आणू शकतो. त्यामुळे त्याचा वेळ पण वाचू शकतो आणि कुठली चूक होणार नाही. ॲप तयार केला का? MIT नावाची वेबसाईट आहे, तिच्यावरती आम्ही आर्डिनोमधून कोडिंग करून हा ॲप तयार केलेला आहे. कोड तयार केली आणि ते कोड इथं टाकलं. हो. आणि मग ते कोडीचं नाव पण इथं सेट केले तुम्ही? हो, हे सर्व सेट करून असे ठेवलेले आहे. म्हणजे आपण जिथे पण ज्या पण फील्डमध्ये टाकायचं तिथे आपण तसं नाव टाकू शकतो. बरोबर. आता हे करू आर्डिनो पाहिजे. आर्डिनो पण मग मोबाईल जवळ असेल तरच आपण करू शकतो. मोबाईल किंवा मेडिकलमध्ये कम्प्युटर पण असं त्याच्यावर पण करू शकतो. समजा तू बाहेर कुठे राहिला, हे शॉप माझं इथे आहे, तू नाशिकमध्ये चालला गेला, मग तिथून करू शकतो तू? हो, जेवढा आहे ब्लूटूथचा डिस्टन्स आहे तेवढं करू शकतो. डिस्टन्सनुसार? हो, डिस्टन्स. मग साधारण किती डिस्टन्स करू शकतो? चांगल्या पद्धतीचं. म्हणजे डायरेक्ट याचं कार्य सांग बेटा. तर मला सांग बेटा. आपल्याला फॉर्म्युल्यानुसार आहे ना, प्रत्येक म्हणजे हे काढायचा हायपोटेन्यूसची थेरमनुसार काढायचं असलं ना, कन्स्ट्रक्शन ते डायरेक्टली काढता नाही येत आपल्याला. इथं काय समजा इथं 25 सेंटीमीटर बेस आहे आणि परपॅन्डिक्युलर आता 15 सेंटीमीटर आहे. आता म्हणजे इडलं कन्स्ट्रक्शननी काढायला ही लेंथ माहिती नाही आपल्याला, ती कन्स्ट्रक्शननी काढायला खूप वेळ जातो ना. म्हणजे मुलांना प्रॅक्टिकल म्हणून म्हणजे फळानंतर शिकवणारच आहे आपण, म्हणजे प्रॅक्टिकल म्हणून मग इथं डायरेक्ट निघून जाते. इथं बेस 25 बसवतो आणि हुशार मुलं बघ तिथं असं मोठे मोठे काच आहे, तिथं आपला हात पोचू शकत नाही, तिथं सुद्धा हे वापरायचं होऊ शकतो. थोडक्यात तू हे वायफर लावून दिलंय मध्ये चुंबकाच्या साह्याने. हो. सरक बरं. बाळ उठलं का झोपलं मी कसं काय समजेन. पण प्रदर्शन बघून येण्याची इच्छा व्यक्त केली आणि स्वतःहून इथे येऊन त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. मी त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. दुसरी जे आहे NIHचे सायंटिस्ट चौधरी सर, अतिशय छान व्यक्तिमत्व आमच्या सानिध्यात 3 दिवस राहिलं. खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळाले आणि सरांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याचा निश्चितच आम्ही कायमच या सर्व इव्हेंट्समध्ये उपयोग करू. म्हणून या दोघेही मेंबरचं मी मनापासून आभार मानतो. नंतर हे ब्रह्मा व्हॅलीचे माझे शिक्षक सर, प्राचार्य, त्यांची पूर्ण टीम, मला प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होणार नाही. 11 वाजेपर्यंत माझ्याबरोबर इथं उपस्थित असतात. ते या कॅम्पसमध्ये त्यांचाच कॅम्पस आहे, मी त्यांच्याबरोबर